सोलापूरमध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र आल्याच्या नंतर पंढरपूरच्या नंतर आता माढ्यामध्ये वाद पेटलाय। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अभिजित पाटील यांच्या विरोधामध्ये सगळीकडे बॅनरबाजी करण्यात आली आहे। माढ्यामधील मानेगाव गटामधून राष्ट्रवादीचे नेते दादासाहेब साठे हे इच्छुक होते, मात्र उमेदवारी न मिळाल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये नाराजी असल्याचं साठेंनी सांगितलं। कारण एबी फॉर्म देण्याची जबाबदारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अभिजित पाटील यांच्याकडे होती। मानेगावमध्ये उभं राहायचं असेल तर येत्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुमचं पॅनल उभं करायचं नाही असं स्टॅम्प पेपरवरती लिहून द्या असा प्रस्ताव अभिजित पाटील यांनी दिल्यामुळे दादासाहेब साठे हे संतप्त झालेत। आमदारांनी असं सांगितलं की जर येणारी नगरपंचायत निवडणूक दादासाठी आम्हाला नगरपंचायत ताब्यात देणार असतील, ते स्वतः त्याचा गट त्याची पार्टी निवडणूक लढणार नसेल तर ते आम्हाला स्टॅम्पवरती त्यांनी लिहून द्यावं। इथं तालुक्याच्या आमदारा जबाबदार पदावरती ते आहेत, त्यांना जर एकदा विरोध केलेला चालत नसेल, नगरपंचायत सगळीच्या सगळे स्टॅम्पवर लिहून मागत असतील, हे कितपत योग्य आहे? येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही लढायचं नाही, ती नगरपंचायत आम्हाला द्यायची, अशा पद्धतीची जी प्रस्ताव जी चर्चा त्या ठिकाणी केली त्याचा मी आपल्या माध्यमातून आपल्यासमोर या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय। मला त्या ठिकाणी पक्षानं उमेदवारी दिली त्यावेळेस त्यांनी शब्द पाळला का? ती विरोधात जाऊन महाविकास आघाडीतनं जाऊन महायुतीतल्या उमेदवार झाले आणि मग ही जर होत असेल तर ही जर बदलाबदली करत असतील तर एखादा माणसावर एकदा दोनदा विश्वास ठेवला जातो। पुढच्या वेळेस विश्वास नसल्यावर काय करतो आपण? गावठी भाषेत स्टॅम्पवर लिहून दे म्हणतो। तसा तो विषय आहे। कारण नसताना इमोशनल करून आपल्या पत्त्यावर काय पडतंय का, अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत। ह्या सगळ्या माढा शहरानं पण ओळखल्यात, तालुक्यानं पण ओळखल्यात, त्यातलंही महत्त्व देण्यासारखी गोष्ट नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।